सध्या महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसचं सावट असताना बुलढाण्यामध्ये मात्र एका विचित्र आजारानं तोंड वर काढलंय। सुरुवातीला डोक्याला खाज येणे, यानंतर काही दिवसातच टक्कल पडत असल्याने नागरिक आता हैराण झालेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या काही गावांमध्ये या केसगळतीच्या व्हायरसनं धूम घातलाय। या विचित्र आजारामुळे रुग्णांचं 3 दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे या आजाराला टक्कल व्हायरस म्हणून देखील ओळखलं जातंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, गुही या गावांमध्ये अनेकांना या विचित्र आजारानं ग्रासलं आहे। यामध्ये 8 वर्षांच्या लहान मुलामुलींपासून महिला व पुरुष यांचा समावेश आहे। या आजाराची लागण झाल्याची पहिली तक्रार बोंडगावचे रहिवासी विलास इलामे यांच्या कुटुंबानं केली होती। त्यांच्या कुटुंबातील मुलीसह 3 महिलांना अचानक केस गळतीच्या समस्या सुरू झाल्या होत्या। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता इलामे कुटुंबियांचं म्हणणं होतं की हा प्रकार नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही अकोला येथे डॉक्टरांकडे देखील गेलो होतो। त्यांनी आम्हाला हा प्रकार शॅम्पूमुळे घडत असल्याचं सांगितलं। मात्र जे लोक शॅम्पू लावत नाही त्यांचेही केस गळत असल्याचं आता आढळून येत आहे। आता बघता बघता या विचित्र आजाराचा संसर्ग 11 गावांपर्यंत पसरलाय। दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागल्याने बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा आता हादरली आहे। या संबंधित बुलढाण्यातील आरोग्य केंद्रात त्वचारोगतज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी देखील केली आहे, ज्यावरून असा अंदाज व्यक्त केला जातोय की हा आजार पाण्यामुळे उद्भवलाय। कारण ही सर्व गावे खारपाण पट्ट्यातील असल्याने या गावांमध्ये नायट्रेट DTSचं प्रमाण अधिक आहे। त्यामुळे या गावातील पाण्याचे नमुने हेवी मेटलच्या तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आलेत। या आजारासंदर्भात रुग्णांची अधिकची तपासणी केली असता फंगल इन्फेक्शनचा प्राथमिक अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। त्यासाठी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, फिजिशियन्स यांच्यासह विशेष तज्ञांच्या पथकांतर्फे सर्वेक्षण सध्या सुरू आहे। त्यामुळे लवकरच या विचित्र आजारामागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय कोणते यावर लवकरच प्रकाश पडेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा।